दुसरी गोष्ट आम्ही तिथं सांगितलंय, तिसरा मुद्दा की सर्व शाळेतील शैक्षणिक मुलांचे शैक्षणिक सहली तिथं आयोजित करण्यात यावा। ज्या मराठ्यांना मारण्यासाठी औरंगजेब जिथं आला होता त्याची माहिती मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे। त्याच्यासाठी तिथे शैक्षणिक सहली काढण्यात यावा आणि याचा आदेश आपण सरकारी स्तरावर काढावा, याची मागणी आपल्यापर्यंत करतो। सर, तिथे एक चौथा बोर्ड आपल्याकडनं लावण्यात यावा, ज्याची मागणी राज साहेबांनी बरसभेमध्ये केली होती की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा बोर्ड तिथे लावण्यात यावा, ही मागणी आपली चौथी करतोय। आणि सर, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावा, ही मुख्य मागणी आम्ही करतोय। ज्याचं कारण असं आहे सर की जेणेकरून त्या कबरीवर कोणी फुल चादर अर्पण करायला आलं आणि आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करायला जर तिथं कोणी आला तर त्याला आपल्याकडनं प्रतिबंध करण्यात येईल आणि देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा। या मागणीसाठी आपण तिथे सीसीटीव्ही फुटेज लावावं, जेणेकरून उद्या कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाही। सर्वात महत्वाची मागणी सर, तिथली सजावट असेल तर ती रद्द करा। त्याच्यानंतर कुठलाही सरकारी काम तिथे नको। मुळामध्ये मी ज्यावेळेस तिथली माहिती काढली सर, तिथं पोलीस संरक्षण आणि सगळे अधिकारी वगैरे लोक तिथे आहेत। माझ्या सरकारचा, माझ्या देशाचा खर्च त्या कबरीवर खर्च होतोय, तिला ऍज इट इज कंडिशन मध्ये सोडण्यात यावा, ही मागणी पक्षाकडनं आम्ही आपल्यापर्यंत करतोय। आपण ही मागणी पूर्ण करावी ही विनंती आपल्याला कृपया आपण आपली सर्वांची माफी मागतो। थोडंसं बैठकीमध्ये डिस्टर्ब करतो तर मी 5 मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत की परवा दिवशी राजकारणी सभेमध्ये मांडले, त्या मुद्द्याला धरून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत। कबरीजवळचं ती सजावट दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आपण तिथे सीसीटीव्ही फुटेज लावावं, जेणेकरून उद्या कुठलीही अडचणी निर्माण होणार नाही। सर्वात महत्वाची मागणी सर, तिथली सजावट असेल तर ती रद्द करा। त्याच्यानंतर कुठलाही सरकारी काम तिथे नको। मुळामध्ये मी ज्यावेळेस तिथली माहिती काढली सर, तिथं पोलीस संरक्षण आणि सगळे अधिकारी वगैरे लोक तिथे आहेत। माझ्या सरकारचा, माझ्या देशाचा खर्च त्या कबरीवर खर्च होतोय, तिला ऍज इट इज कंडिशन मध्ये सोडण्यात यावा, ही मागणी पक्षाकडनं आम्ही आपल्यापर्यंत करतोय। आपण ही मागणी पूर्ण करावी ही विनंती आपल्याला सर। क्या आज निवेदन दिया? आज हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है। औरंगजेब की जो कब्र हमारे खुलताबाद में है, वहाँ पे किसी तरह की सजावट अगर होगी तो उस सजावट को नष्ट किया जाए। दूसरी, कोई भी सरकारी खर्चा उस सजावट के ऊपर नहीं किया जाएगा। तीसरा जो मुद्दा हमने रखा है कि जो भी हमारे स्कूल है वहाँ की जो सहल है वहाँ पे आयोजित की जाए, क्योंकि हमारे जो आने वाली पीढ़ी है उनको ये इतिहास समझना चाहिए कि हमने किसको मारा है। चौथी जो मांग हमने आज उनके पास की है कि यहाँ पे हम एक बोर्ड लगाएंगे जिसके ऊपर लिखा जाएगा कि आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाड़ला गया है। जो हमको खत्म करने आया था वो खुद ही यहाँ पे गाड़ा गया है। ये चौथी मांगनी है। और 5वीं मांगनी हमने रखी है कि यहाँ पे एक सीसीटीवी लगाया जाए, जिसके कारण यहाँ पे अगर कोई वहाँ पे फूल हार या कोई चादर चढ़ाने का प्रयास करे तो उसके ऊपर देशद्रोह का गुनाह दाखिल हम करेंगे और सरकार करेगी। ये मांगनी हमने सरकार के पास रखी है। अगर ये मांगनी मान्य नहीं हुई तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना वहाँ पे खुद चल के जाएगी और जो सजावट है उसको निकाल फेंकेगी। अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, नेमकं काय मागणी? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, ज्याच्यामध्ये 5 मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे। औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद येथे आपल्या आहे, ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये। जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये, ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे। तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या, जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास समजेल। त्याच्यासाठी या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या। चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे, जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा, हा सूचना फलक, ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा, ही चौथी मागणी आहे। आणि 5वी महत्वाची मागणी आम्ही केली आहे की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फूल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल। आमच्या भावनांना हात जे लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। या प्रमुख 5 मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत। मागण्या मान्य न झाल्या लोकशाही मार्गामध्ये आपल्याला मागणी ठेवावी लागते। निवेदनाद्वारे ती मागणी आपण ठेवतो। जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही आणि सरकारने कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च तिथे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे स्वतः चालत जाईल आणि ते काम उधळून लावेल।